विठ्ठल 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 काय बोलला स्पेशल ढाबा स्टार धाब्याबद्दल माहिती सांगा. स्पेशल तळेगावच्या इथे स्टार ढाब्याला चांगलं आणि आहे. मस्त तळेगावच्या इथे स्वस्त आणि मस्त ढाबा आणि फास्ट सर्व्हिस एकदम सर्व्हिस, टेस्टी फूड आहे रिकमेंडेड. रेकमेंडेड, स्पेशली रेकमेंडेड तरी पोहे हो, आणि मुगाची भजी. मुगाची भजी अँड मुंबईची खूप सुंदर आहे, निंबू मारून टेस्टी आहे. बाहेर करून एखादं बहुत लेट आहे, उशीर झाला.
बंधनापासूनी उकलली गाठी बंधनापासूनी उकलली गाठी बंधनापासूनी उकलली गाठी 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 बंधनापासूनी उकलली गाठी देताली मिटे देताली मिठी सावकाश बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव तुका म्हणे देह भरिला विठ्ठल 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोधे केले भगरीते काम क्रोधे केले भगरीते बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल विठ्ठल बोलावा विठ्ठल 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 पाहावा विठ्ठल 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 बोलावा दोन शब्द. हॅलो, आज आम्ही कॅम्पच्या पहिल्या दिवशी आलो आहे. कॅम्पची सर्व सेटिंग झालेली आहे. सर्व तयारी करून आम्ही आता इथे जेवायला आलो आहे हॉटेल श्रीराममध्ये. उद्या सकाळी 5 वाजता कॅम्प चालू होणार आहे. ओके, आता जेवण आलंय 200 सलाड आणि 10 रोटी. पूर्ण फॅमिलीतर्फे
धन्यवाद आणि आभार. अजून पूर्ण झालेलं नाही. नमस्कार सभी भाई बहनों को। पंढरपुर महाराज की जय हो, जय माऊली विठला। भांडुप मेडिकोज और भांडुप मेडिकोज कम्युनिटी वेलफेयर सोसाइटी जो कि सामाजिक कार्यों में अग्रणी है, अपने सभी साथियों के साथ महिला डॉक्टर और पुरुष डॉक्टर प्लस में कुछ समाज सेवकों के साथ हम फलटन में आए हैं। ये हमारा तीसरा वर्ष है। कुछ साथियों के कई वर्षों से आ रहे हैं। मुफ्त चिकित्सा सेवाएं हम प्रदान करेंगे और बाकी भी धार्मिक कार्य और सामाजिक कार्यों में संस्था अपने स्थान भांडुप मुंबई में भी, जैसे गरीब बच्चों को सहायता देना, उनको स्कॉलरशिप प्रदान करना, ऐसी ये संस्था कार्य करती है। भगवान पंडरीनाथ का, भगवान हरि विठल का ये आशीर्वाद बना रहे कि निरंतर ये प्रयास बना रहे। जय हरि विठल। हमारा उद्देश्य है कि जो आ रहे हैं श्रद्धालु भक्तजन, उनकी सेवा करना, और यहाँ की व्यवस्था वगैरह से हम बहुत ही प्रसन्न हैं। और उससे भी मेडिकल कैंप कल लगेगा उनके लिए, क्योंकि बेचारे जो श्रद्धालु कितने पैदल चल के आ रहे हैं, कितने बच्चे हैं, कितने बूढ़े हैं, कितने जवान हैं, और वो इतना पैदल यात्रा चल करके जाएंगे, तो हम भी कुछ पुण्य ले लें उनकी सेवा करके। हमारा यही उद्देश्य है। आपको कुछ बोलना है? नाही. डॉक्टर साहब विठ्ठल विठ्ठल, श्री हरि विठ्ठल। आज जो हम लोग यहाँ पे सब लोग एकत्रित हुए हैं भांडुप मेडिको के तत्वाधान में, जो कल कैंप लगने वाला है और एक बारामती में ऑलरेडी लगा हुआ है। हम लोगों की टोटल लगभग 40 लोगों की टीम है जो 2 कैंप के 2 भागों में कैंप कर रही है। कल सुबह से हम लोग भी यहाँ पे रहेंगे। आज भगवान विठल का दर्शन हुआ। दर्शन करने के बाद हम लोग यहाँ पे आए। अब ये सारी व्यवस्था करने के बाद भोजन के लिए एकत्रित हुए हैं। कल का दिन हमारे लिए सेवा का बहुत बड़ा सौभाग्य के रूप में हम प्राप्त करने वाले हैं। जो एक से एक विभूतियाँ का दर्शन हमको होगा, उनका सेवा करने का मौका मिलेगा। भगवान के जो तमन्ना होती, जो ख्वाहिश होती है, जो उनको दर्शन करने के लिए पूरे 1 महीने की जो यात्रा होती है, उस यात्रा में हम भी सहभागिता देंगे कल सेवा के रूप में। और भगवान से उनके प्लस अपने देश प्लस भांडुप मेडिको की टीम को भगवान एक उचित मान सम्मान इस कार्य के लिए दें, जिससे आने वाले समय में हम और भी लोगों को अपने साथ जोड़ें और ज़्यादा से ज़्यादा लोग इस सेवा भाव में, अभी हम लोग 2 दिन करते हैं, 2 भागों में करते हैं। अगले बार से हमारा प्रयास रहेगा हम इसको कितना लंबा खींच सकते हैं, जितनी यथाशक्ति तथा भक्ति उस स्वरूप में हम लोग कितना आगे बढ़ सकते हैं, कितना सेवा कर सकते हैं, यही प्रार्थना रहेगी विठ्ठल भगवान से। श्री हरि विठ्ठल, जय हरि विठ्ठल। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। मी इथे माझ्या मित्रांबरोबर आलेलो आहे आणि ही माझी पहिलीच वेळ आहे, पण इथे जी भक्ती श्रद्धा मी पाहिली, माझं मन अगदी गदगदून गेलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी मी येण्याचा प्रयत्न करेन। इथे डॉक्टरांच्या ट्रूप बरोबर मी आलेलो आहे आणि जी सेवा त्यांनी इथे दिलेली आहे ती म्हणजे अविस्मरणीय आहे। मोठमोठे डॉक्टर आहे ज्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, अशा डॉक्टर इथे येऊन कशा प्रकारे सेवा देतात, भाविकांची सेवा करतात आणि जे माऊली आहे त्यांना कुठे दुखतं खुपतं, त्यांना काही त्रास होत असेल तर सगळ्या प्रकारचे सल्ले, डॉक्टरीय सल्ले ते देतात, त्यांची मसाज करतात, त्यांना सगळ्या प्रकारचे मेडिसिन फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतात। तर मीही माझ्यातर्फे छोटासा प्रयत्न केलेला आहे इथे येऊन त्यांची सेवा करणे, परत हा व्हिडिओ बनवणे आणि हा एक्सपिरियन्स अगदी वेगळा आहे आणि प्रत्येक वेळेला येण्याचा मी प्रयत्न करेन। जय हरी विठ्ठल।
श्री हरि विठल। पिछले 3 वर्षों से मैं भांडुप मेडिकल वेलफेयर सोसाइटी की तरफ से जो तत्वाधान में यह कार्यक्रम आयोजित किया जाता है उसमें सहभागी होता हूँ। आज सुबह हम लोग भगवान विठल के दर्शन किए, उसके बाद वहाँ भोजन करने के उपरांत 2 भागों में बट गए। कुछ लोग इस तरफ आए और कुछ लोग दूसरी तरफ गए। जिस तरह से हम देखते हैं कि श्रद्धालु कठिन तपस्या करते हुए आगे बढ़ते हैं और जहाँ पर उनको जिस तरह से आराम करने का मौका मिलता है, समय मिलता है, वे वहीं पर पड़े रहते हैं, खुले आसमान के नीचे पड़े रहते हैं। रात के समय जब हम अभी आ रहे थे, देख रहे थे किस तरह से अभंग या भजन कीर्तन कर रहे थे, बड़ा सुकून मिलता है। और भांडुप मेडिकल टीम का जो प्रयास रहता है उन्होंने हमें इसे जो समझा, इसके लिए भी मैं बहुत आभारी हूँ। और जिस तरह से श्रद्धालु आते हैं, बीमार पड़े रहते हैं, उनकी सेवा करते हैं, दवा देते हैं, उनके मालिश करते हैं, जिससे कि हमें भी बड़ा सुकून मिलता है। इसके लिए मैं भांडुप मेडिकल वेलफेयर सोसाइटी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। भाव बोलावा विठ्ठल, पाहावा
रामकृष्ण हरी भांडूप मेडिकोज कम्युनिटी वेलफेअर सोसायटी याचे वैद्यकीय शिबिर इथे भरवलेलं आहे. डॉक्टर साहेब ओमप्रकाश दुबे, जयंत सिंग, डॉक्टर राम शिंदे, डॉक्टर कल्याण पाटील, डॉक्टर मनोज पाटील, प्रमोद शिंदे, डॉक्टर जयप्रकाश दुबे, हे सर्व डॉक्टर आपापल्या परीने आपलं योगदान देऊन तिथे हे शिबिर आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये यांनी अनेक दिवस हे आपापल्या परीने ही जी दवा आहेत, औषधं आहेत ती ते गोळा करतात आणि त्याच्यानंतर इथे हे शिबिर आयोजित करतात. ते 3:30-4 वाजल्यापासून हे शिबिर इथे चालू आहे. प्रत्येक डॉक्टर आपापल्या परीने हे योगदान देत आहे. आज मुंबईतले हे भांडूपमधले नामांकित डॉक्टर आहेत. आज हे डॉक्टर हे जे डॉक्टर आहेत तिथे त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते 2-2, 3-3 दिवस अगोदर. आणि आज इथे आपापल्या परीने जे सेवा देत आहेत बघा, म्हणजे यांना प्रत्येक वारकऱ्यांमध्ये पंढरपूरच्या प्रत्येक वारकऱ्यांमध्ये हा त्यांना विठोबा दिसत आहे. त्यांना वारकऱ्यांची सेवा हीच त्या विठोरायाची सेवा वाटत आहे. भांडूप मेडिकोज कम्युनिटी वेलफेअर सोसायटीचे वैद्यकीय शिबिर भरवलेलं आहे. त्या शिबिराच्या मदतीसाठी डॉक्टरांच्या सोबत भांडूपमधले जे नामचीन डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत मुंबई ईशान्य मुंबईचे भाजपाचे अध्यक्ष श्री दीपक दळवी ते आलेले आहेत. दळवी साहेब, हे जे डॉक्टर जे सेवा देत आहेत ज्या पंढरीच्या वारकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये पांडुरंग दिसतोय, तुम्हाला काय वाटतं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज मला खूप आनंद वाटतो की आमच्या भांडूपमधले डॉक्टर आपलं भांडूप मेडिकोज ही जी संस्था आहे त्यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही त्यांनी वारकऱ्यांसाठी कोणाला ताप आला आहे, कोणाला सर्दी झाली आहे, कोणाचे खांदे दुखत आहेत, कोणाला अजून काही त्रास आहे त्यासाठी औषध उपलब्ध करून दिलेत. तसेच त्यांच्या पायाला त्रास होतो त्यांना मॉलिश करून, कोणाला मानेला त्रास होतो, कोणाला खांदा उतरला आहे त्यांना स्वतः मॉलिश करून त्यांची सेवा करतायत. हे पुण्याचं काम आहे, हे दैवी काम आहे आणि विठुरायाची सेवा करताय. त्याबद्दल भांडूप मेडिकोजच्या आणि आमच्या सर्व डॉक्टरांचे, भांडूपच्या डॉक्टरांचे आम्ही तिथे त्याचं अभिनंदन करतो आणि आम्हाला अभिमान आहे की हे भांडूपचे डॉक्टर आमचे करतात. धन्यवाद साहेब. त्यांनाही खूप आनंद वाटत आहे. जे डॉक्टर सेवा देत आहे त्या डॉक्टरांच्या सोबत आज तेही इथे जॉईन झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण ही सेवा देत आहे. पांडुरंगाच्या चरणी त्यांनी सगळ्यांचं डॉक्टरांचं स्वागत केलेलं आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. रामकृष्ण हरी. भांडूप मेडिकोज कम्युनिटी वेलफेअर सोसायटी चे सर्व डॉक्टर माऊलीच्या सेवेशी गेले अनेक वर्ष इथे मेडिक्लेम कॅम्प लावत आहेत. माऊलीच्या जे पदचारी वारकरी आहेत त्यांच्या सेवेसाठी अनेक वर्षापासून हे राबत आहेत. डॉक्टर जी मनोज आहेत, डॉक्टर चंद्रकांत पाटील आहेत, डॉक्टर सुधीर आहेत, डॉक्टर दुबे साहेब आहेत, डॉक्टर रमेश सिंग आहेत, डॉक्टर प्रेम सिंग आहेत. डॉक्टर साहेब, मी तुम्हाला विचारू इच्छितो की ही सेवा करताना तुम्हाला कसं वाटतं? सेवा करताना आम्ही आमच्या आई बाबा आजोबा पंजोबाची सेवा करतोय, लोकांची सेवा करतोय आणि आपले भारतातल्या लोकांची सेवा करतोय. जे गरजेचे लोक आहेत, आपले शेतकरी आहेत महाराष्ट्राचे सगळ्यांचे, त्यांची सेवा करतोय आणि शेवटी माऊलीची सेवा करतोय. त्याचंच वाटतं. आज मुलुंडला यांचा दवाखाना आहे, सरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, पण आज इथे माऊलींसाठी त्यांना प्रत्येक माऊलीमध्ये त्यांचे आईवडील दिसत आहेत. फार मोठी बाब आहे. धन्यवाद डॉक्टर पाटील साहेब, आपल्याला कसं वाटतं? आम्हाला खूप बरं वाटतं, खूप आनंद वाटतो आणि ह्या वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर जी मनोज जे स्पेशलिस्ट आहेत, हार्टचे स्पेशलिस्ट आहेत, डायबिटीज स्पेशलिस्ट आहेत, त्यांच्या मताप्रमाणे आम्हाला सुद्धा इथं आई वडिलांची किंवा थोड्या मोठ्यांची सेवा केल्यासारखं वाटतंय. आमचं भांडूप मेडिकोज कम्युनिटी वेलफेअर सोसायटी ही भांडूप कांजूर पोहेमध्ये गेल्या 39 वर्षापासून मेडिकल चेकअप कॅम्प समाज कार्य करते आणि तसंच गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते. 10वीच्या मुलांचा सत्कार करते जे चांगले मार्क करून करतात. तसं त्यामुळं आम्ही हे पहिल्यापासून चाललं असते, पण ह्या माऊली पालखीला आम्ही बरेच वर्ष येतोय, पण आमच्या भांडूप मेडिकोज वेलफेअर सोसायटीतर्फे हे आमचं 4थं वर्ष आहे आणि अशी सेवा
आमच्या हात घडी जावं अशी मी विठ्ठल रुक्माचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब फक्त माऊलीची सेवा नाही तर तिकडे भांडूपमध्ये पण ते गरीब विद्यार्थ्यांसाठी वया वाटप देणं, बाकीचे इतर कॅम्प लावणं, नेत्र शिबिर लावणं, हे बरेचसे कार्य ते करत आहेत. आता मी डॉक्टर सुधीर डॉक्टर यांना विचारू इच्छितो की अंतर्मनातून तुमचे काय भाव आहेत, तुम्हाला काय वाटतं? वारकरींची सेवा करताना आम्हाला असं वाटतं की माऊलीचं दर्शन घडलंय आणि तिथेच आम्हाला पंढरपूर दिसतं. आम्ही दरवर्षी आमची ही सेवा चालू आहे आणि पंढरी हेच प्रार्थना आहे की असंच वर्षानुवर्ष आमच्याकडून हे सेवा वारकऱ्यांची होत राहावं ही देवाकडे इच्छा. प्रत्येक वारकऱ्यांमध्ये विठ्ठल दिसतोय त्यांना, त्या सेवा त्या याने अनुषंगाने ते प्रत्येक वारकऱ्याची सेवा करत आहेत. डॉक्टर दुबे साहेब, आपली काय भावना आहे? नाही, ही वारकरी सेवा आहे, हे आला आमच्या मनात, आम्ही चालू केली आहे आणि खरंच एक वेगळा भाव आहे. या पूर्ण गेल्या 2 दिवसापासून आम्ही हे कॅम्प लावला आहे आणि खूप आनंद होतो आम्हाला. लोकांना सेवा देतात आणि लोकांना त्याचा लाभ होतोय. बस एवढं आहे, लोकांना लाभ व्हावा, त्याचा आमच्या लोकांनी लाभ घ्यावं हेच आमच्या भाव तर विठ्ठल आहे. सेवाभावामध्ये डॉक्टर अनिल यादव ही सहभागी झालेले आहेत. ते त्यांचं याविषयी त्यांचं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद माऊली. महाराष्ट्र और भारत की संस्कृति का अनूठा संगम है वारकरी समाज और पांडुरंग की सेवा. डॉक्टर लोगों द्वारा और अनेक समाज सेवी लोगों द्वारा इस तरीके की छोटी सेवा हम बहुत छोटी सेवा मानते हैं, क्योंकि जिस तरीके की आस्था और सैलाब इन वारकरियों में देखी जा रही है उसमें थोड़े सहभागी बने और एक अच्छा कर्म करें. इसके लिए इस छोटे काम के हिस्से में थोड़ा योगदान हमारा भी रहा. मन से बहुत प्रसन्नता हो रही है. पिछले 3 वर्षों से ऐसा कर रहे हैं, आगे भविष्य में भी करते रहें. विठ्ठल माऊली की कृपा बनी रहे. ये आस्था महाराष्ट्र और भारत की संस्कृति का सैलाब है. जय महाराष्ट्र, जय भारत. आस्थेचा सैलाब आहे. हा एवढा जो जनसमुदाय जमलेला आहे तो एका आस्थेपोटी जमलेला आहे. डॉक्टर रमेश सिंह जी है यहाँ पे, व्यक्त करें. खूप छान जैसे गंगा जल ला करके रामेश्वरम ले जा रहे थे चढ़ाने के लिए, और रामेश्वरम के पास में ही एक गड्ढा जिसको कि गाड़ो बोलते हैं, वो प्यास से व्याकुल होकर के बेहोश हो गया था. संत तुकाराम महाराज जी ने उस गाड़ों को गंगा जल पिला दिया और उसके साथ ही सब बोलने लगे क्या इतना मेहनत से गंगा जल लाए, गाड़ों में इसे शंकर भगवान. ऐसे माऊलियों की सेवा करके हम लोगों को भी माऊलियों में भी भगवान विठ्ठल के दर्शन होते हैं और उनकी सेवा करके हम कुछ न कुछ पुण्य कमाते हैं. ऐसे हमारी आशा है. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इतके मग्न आहे की सेवा धर्म करणं हेच त्यांचं आद्य कर्तव्य आहे. आज मी त्यांना समजलेलं आहे जे काही कार्य करतात थोडीच माहिती रामकृष्ण हरी. बघा, रामकृष्ण हरी म्हणजे त्यांना वेळही नाहीये, एवढे कार्यमंत्र आहेत, एवढी माऊलींची सेवा करतायत. खरं धन्य तो विठोबा, धन्य तो पांडुरंग आणि धन्य ते त्यांच्यासारखे हे त्यांचे आपल्यासमोर सेवेकरी आहेत. गेले 20 वर्ष वारी करत आहेत, विश्वाची सेवा करत आहेत. आज त्यांची सेवा इथे डॉक्टर साहेब करत आहेत. तुम्हाला कसं वाटतं, काय डॉक्टर जी सेवा चालली खूप महत्वाची आहे आणि सेवा कोणाची केल्याची बात नाही. तिला महत्वाची जोडी केली आवड म्हणून ही सेवेची आवड आहे. कुणाची बात नाही. डॉक्टर आहे
हजारो आहेत, त्या पण आहेत. पण ही तुम्हाला जी देवांनी परमेश्वरांनी ही खूप मोठी आहे. म्हणून दीपकलिका हकुटी बहुते जाते प्रकटवी सत्बुद्धी ठेकुटी म्हणून नये अर्जुना. जर सत्बुद्धी छोटीशी जरी असेल तरी ती प्रकाशमान असते आणि तिचा प्रकाश तुमच्या कार्याच्या रूपाने जर फैलावला तर हे विश्व तुमच्या कार्याचे रणांगण होऊन जाईल. तुमचं जीवन धन्य होऊन जाईल. सांगायचं तात्पर्य सेवेमध्येच परमेश्वर आहे. तुम्ही सेवा करा तुम्हाला परमेश्वर प्राप्त होईल. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय नाव आपलं? किती वर्ष वारी करताय? 2006 पासून वारी करताय. बरं आपण कुठून आलाय? वाशिम जिल्ह्यातून आलाय. काय वाटतं तुम्हाला वारीमध्ये? काय तुमच्या मनात काय आनंद शेवटी सुखसुद्धा हे भेटणार नाही. माऊली जे देते ते सर्वासाठी. माऊलीसारखा सोहळा कुठेच नाही. माऊलीसारखा सोहळा कुठेच नाहीये. वारीने त्यांचं वय कमी नव्हे तर त्यांचं प्रत्येक वर्ष वारी केल्याने प्रत्येक वर्ष हे एक वर्षाने वाढत आहे वय. धन्य ती माऊली आणि धन्य त्यांचे हे भक्त. रामकृष्ण त्रिपाठी ना? अमित त्रिपाठी. अमित त्रिपाठी. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. भांडूप मेडिकल कम्युनिटी वेलफेअर सोसायटी यांनी जे वैद्यकीय शिबिर भरवलेलं आहे जे माऊलींच्या सेवेसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी, हे भांडूपचे आपले अमित त्रिपाठी डॉक्टर साहेब आहेत. ते इथे आपल्या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये मग्न आहेत. डॉक्टर साहेब तुम्हाला कसं वाटतं आणि वारकऱ्यांची सेवा करता तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम मला नमस्कार आणि हरिकृष्ण माऊली. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हे आमचं परम सौभाग्य आहे की आम्हाला वारकऱ्यांची सेवा करायला भेटलं आहे आणि दरवर्षी आम्ही हे प्रोग्राम भांडूप मेडिकोस कम्युनिटी वेलफेअर सोसायटीच्या वतीने आयोजित करतो. आमचा एकच हे असतो जेवढ्यात जास्त सेवा करता येईल वारकरी लोकांची निस्वार्थ सेवा जेवढा आम्ही आमच्या सर्वतोपरीने प्रयत्न करतो. आमच्या सहकारी डॉक्टर सी पाटीलच्या मार्गदर्शनाच्या हातमध्ये आणि आमचे सहकारी डॉक्टर कोण यांच्या सहभागाने आम्ही सर्व कार्य करतो. असे आमचे डॉक्टर प्रेम सिंग त्यांचे पण तुम्ही माहिती घेऊ शकता. हे आमचे महेश मोरे साहेब त्यांनी हे सर्व अरेंजमेंट केलेली आहे. त्यांचा आम्ही आमच्या वतीने आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद करतो आणि दरवर्षी असंच आमचं कार्य चालू राहावे तुमच्या सहयोगाने. धन्यवाद. वारकऱ्यांची सेवा करणं याच्यात जे परमार्थ समजतात. आता विश्वास मुके देणे येणे वाग्यज्ञ दोषावे दोषोनी मत द्यावे पसाय जाणे. वारकऱ्यांची सेवा ही पंढरीची सेवा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भांडूप मेडिकल कम्युनिटी वेलफेअर सोसायटीचे जे वैद्यकीय शिबिर भरत आहे त्या शिबिरासाठी जागा देणं मदत करणं ही एक सेवा आहे. जे आमचे महेश मोरे आहेत ते आम्हाला ही जागा देतात. मोरे साहेब कसं वाटतं म्हणजे हे जे एवढे तुम्ही डॉक्टरांना सहकार्य करताय तुमचं काय म्हणणं? अतिशय भांडूप अतिशय उत्कृष्ट काम वारकऱ्यांची सेवा करणं हे पहिल्यांदाच कुणीतरी बाकीचं अन्नदान भरपूर लोक करतात पण जी सेवा वारकऱ्यांना खरंच गरजेची आहे ते भांडूप मेडिकल यांनी अतिशय उत्तम प्रकारे चालू केलेली आहे आणि त्यांची परंपरा कायम वारकऱ्यांच्या सेवेत राहू हीच ज्ञानेश्वर माऊलींच्या करतात. अन्नदान तर सर्वच करतात सर्व काही करतायत पण जो वारकरी जो एवढी वारी करून एवढं पायी चालून दमतो थकतो त्या वारकऱ्यांची सेवा हे डॉक्टर करत आहेत. त्या प्रत्येक वारकऱ्यांमध्ये त्यांना पांडुरंग दिसतो. वारकऱ्यांची सेवा करणं हीच पांडुरंगाची सेवा आहे. हे असं जे मनोभाव जे समजून हे जे डॉक्टर कार्यरत आहेत. धन्य तो विठ्ठल धन्य ते डॉक्टर. रामकृष्ण. जरा फोटो या
काम क्रियाकलाप के दौरान हास परिहास का भी ध्यान रखना चाहिए। एक डॉक्टर जितनी मेहनत करता है उसके सहयोगी कंपाउंडर भी उतनी मेहनत करते हैं, और इसका साक्ष्य प्रमाण है कि दोनों की सेहत देखकर अंदाजा लगाया जा सकता है। जय हरि विठ्ठल। या सोहळ्यामध्ये माझी 42 वारी हॉलीवॉल 109 नंबरची दिंडी आमची, म्हणजे सद्गुरू विवेकनाथ महाराज ते दिंडी आम्हाला आता जिवंतपणे तुम्ही आमच्यावर उपचार करणार. आमच्या डॉक्टरांचं नाव प्रचित होतं. त्यांनी 1 लाख लोकांच्या हृदयाचा सर्जरी केलं. आमच्या वारकरी संप्रदायाचा डॉक्टर जवळचा संबंध कसा आला ते मला तुम्हाला सांग. माऊलीच्या वाटेवर प्रत्येक अँगलवर PhD होईल. प्रत्येक अँगल. एवढी 7-8-10 लाख लोक या रस्त्याने चालतात कशी, रात्री राहतात कशी, झोपतात कशी, सकाळी फ्रेश कसे होतात, एवढे लोक. आणि पुन्हा दिवसभर चालल्यानंतर गार पाणी अंगावर घेतल्यानंतर तोच आनंद संध्याकाळी सकाळी असतो. हा रस्ता असा आहे, ह्या रस्त्यानं तुम्ही जर गेला तर तुम्हाला विंचू दिसणार नाही, साप दिसणार. जर माऊली पाठी निघून गेली की पुन्हा 2 दिवसानंतर या रस्त्यावर तुम्हाला कोणत्याही दगडाखाली विंचू येईल. हा मुलगा आहे. आता ते 5 किलोमीटर निघून गेलेले विंचू सर्प लांब निघून गेले. 16 येते. या 16मध्ये भगवान शंकर परमात्मा स्वतः आहे. स्वतः शिव परमात्मा चालतात, 88 सहस्र ऋषी चालतात, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 108 वेळा समाधी, ही जी समाधी आता ज्ञानोबारायांची 108व्या क्रमांकाची, म्हणजे 108 वेळा जेवढी योगी झाली तेवढ्या पालखी सोहळ्याच्या. म्हणून आजपर्यंत या सोहळ्यामध्ये कोणाला सर्पदूत झाला, विंचू दौत झाला हे ऐकायला मिळालेलं नाही. हा, वारकऱ्यांनी माऊली सोडून आताताईपणा केल्यामुळे 3 ऍक्सिडेंट या 10 वर्षात झाले. वारकऱ्यांच्या चुकीमुळे, ही वारकऱ्यांच्या चुकीमुळे घडली 3 ऍक्सिडेंट. एक काळाला 5 लोक चिरडले गेली होती. एक नीरा नदीवर ट्रक खाली गेला होता, आणि परवा जेजुरीला माझ्या जीवनातल्या 3 वेळा. पण नैसर्गिक आपत्तीनं कधीही सोहळ्यामध्ये वारकऱ्याला बाधा गेला. आता माझं 62 रनिंग आहे. 3.5 तासाच्या वरती झोपत शरीर चालतंय. तुमचं विज्ञान काय म्हणेल ते मला माहिती, पण आम्ही आमचा विश्वास माऊलीवरती आहे. तेवढ्या ताकदीनं तेवढ्या श्रद्धेनं आम्ही जातो. आणि तुमची मंडळी आम्हाला एनर्जी देते. थोडीशी पाण्याचा फॉल झाला तो गोळी घेतो. आमच्या सरकारवर लक्ष असतं माऊलीचं. कारण आम्ही मी म्हणून तुम्हाला सांगतो, एखादे 10 मिनिटं मी दिंडी सोडून बाहेर जातो. किती मिनिटं? 10 मिनिटं. त्याच्या पलीकडे मी दिंडी सोडून जातो. जेवढं जिवंतपणे माणसाला कष्ट करण्याकरता सायास आहे, शरीर जपण्याकरता सायास, तेवढंच हिंदू वैदिक धर्मामध्ये मेल्यानंतर देखील त्रास जीवाला आहे. मेल्यानंतर जिवंतपणे अध्यात्माला विज्ञानाची जोड असेल, पण मेल्यानंतर देखील विज्ञानाचं संशोधन. आता आमचे शिवाजी भाऊ मला साधारणतः 15 ते 20 वर्षापासून यांच्या घराला दिली. आणि आता हा तुमची फार मोठी त्यांना फील्ड आहे. मदती करतात लोक. 3 दिवस आता 15-20 हजार लोक दरवर्षी जीव घालतात. फारच याचा फायदा काय. तुमच्याकडे ठीक आहे, पैसा आहे म्हणून फायदा आहे, पैसा म्हणून तुम्ही अन्नदान करताय, पण तुम्हाला ही बुद्धी होणं, तुम्ही इथपर्यंत याच्या मागे कोणाची तरी ताकद. जीवनात तुम्ही कितीही दान का, अर्थार्जनामध्ये पैसा, सोनं, चांदी, जमीन
कुठलंही दान करा, पण ते दान तुमचं लौकिका करता येईल. लौकिक. पण आज ही वारकरी जेवढा संतुष्ट होऊन जातात, उदर भरणं हे जाणीचे यज्ञ करतात. अन्नदाना इतकं जगातलं कोणतंच दान श्रेष्ठ कुठलंच नाही. बरं, एक वारकरी जेवू घातला म्हणजे 3000 ब्राह्मण जेवले म्हणजे एक ब्रह्मव्यक्ता जेवले. असे 3000 ब्रह्म व्यक्ती जेवले म्हणजे एक वारकरी जेवले. विठ्ठल